नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत देबेगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर येथे शेतकरी बांधवांच्या चाळीमध्ये त्यांनी कांदा लागवड केली, त्यांनी कांदा स्टोरेज केला आहे चाळीमध्ये. तर त्यांना विचारूया त्यांना कांद्याविषयी काय वाटतं. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा दादा. संतोष रावसाहेब दांडगे, राहणार देबेगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. अच्छा, तुमचा मोबाईल क्रमांक 88 88 63 91 87. अच्छा, तुमचं नाव दादा. भारत सुखदेव बोडके. अच्छा, राहणार देबेगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. बरं, तुम्ही हे बियाणं लावलेलं याची माहिती तुम्हाला कशी मिळाली. हे यूट्यूबवर व्हिडिओ बघून. अच्छा, यूट्यूबवर व्हिडिओ बघितले, हां, त्याच्यावर खाली नंबर होता, हं, एजंटचा. इथे कॉल केला, हं. एजंट संग बोलणं झालं, कंपनीचं कसं काय माहिती घेतली त्यांच्याकडून. त्यांना माहिती दिल्यावर मग आम्ही बियाची मागणी केली त्यांना. ओके. आम्हाला ते बी कन्नडला एका दुकानदाराचा संपर्क करून, हो, आणि दुकानदारानं आम्हाला ते बी गावात पुरं उपलब्ध करून दिलं. उपलब्ध करून दिलं. बरं, तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कंपनीचं बियाणं घेतलं हं. किंवा पहिल्यांदा हे बियाणं वापरताय, याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या कंपनीचं किंवा घरचं बियाणं वापरलेलं असेल, हां. तर जे काही बियाणं वापरले त्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का. फरक भरपूर जाणवला ना. आम्ही त्याच्यामध्ये याला ज्यावेळेस direct 3 triple पत्त्या कापड आहे याला, हां, त्यांना 2 पत्ती होती, याला 3 आहे. पुन्हा टिकाचं बी आहे. आतापर्यंत माझी कंटिन्यू चाळी खराब व्हायची, हो, आणि आता जे आहे आता बी पूर्वी चाळी क्लिअर आहे एकदम. clear आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती किलो बियाणं घेतलं होतं. आम्ही ते 7 किलो बियाणं घेतलं होतं. बरं, 7 किलो किती लागवड केली मग. आम्ही 7 किलो बियामध्ये 2 एकरच्या पुढे लागवड झाली आमच्यावाली. बरं बरं. आणि त्याच्यात किती ट्रॅक्टर माल निघाला, कसा निघाला. आता आमचे जे 14 ट्रॅक्टर माल निघला हो, 7 किलो बियामध्ये. ओके. त्याच्यात सर्व साठवण केली, काही विकला आहे तुम्ही. नाही, आम्ही आता काही विकला, काही साध्या चाळीत आहे. बरं, जो काय माल विकला असेल त्यात तुम्हाला काय अनुभव आले विक्रीमध्ये. विक्रीमध्ये भावात थोडा फरक चालतो. 150 ना एक्स्ट्रा चालत राहतो. अच्छा, म्हणजे कुठे विक्री करता तुम्ही हा माल. आम्ही हैदराबाद किंवा लासूर 2च ठिकाणी. बरं, मग आता मागच्या वेळेला जो काय माल विकला असेल तो काय भावाने गेला तुमचा. आमचा तो मागच्या महिन्यामधला भाव गेला तर 37 रुपये, 34.5 रुपये, 32.5 रुपये. 3 क्वालिटी करलेल्या होत्या. म्हणजे क्वालिटी कशी होती, म्हणजे तिघं प्रतवारी कशा केलेल्या होत्या. लहान मोठी पण, बारीक माल, मोठा माल, त्याच्यापेक्षा मोठा माल, असं प्रत्येक येतात. बरं, मार्केटमध्ये जे इतर कांदे आलेले असतील ते सर्वसाधारण काय भावात विकले गेले. ते रोजी 30, 32, 30 असे चालू होते. त्याच्यापेक्षा 100-200 वाढून होते. म्हणजे इतर वाहनापेक्षा आपल्याला उंच बाजार भेटले. बाजार भेटतो. अच्छा, साठवण क्षमतेविषयी काय सांगाल. साठवण तर अजून 2 महिने आमचा कांदा टिकन क्लिअर. हो ना. अच्छा, आजची समजा आपली तारीख, आज तारीख आहे 9 ऑगस्ट 2024. बरोबर आहे. तुम्ही साधारण कांदा लागवड कधी केली होती, काढणी कधी केली होती सांगता येईल. हा, आमची 25 डिसेंबरची लागवड आहे. 25 डिसेंबरची. काढणी कधी झाली असेल. काढण्यात आम्ही तिडून 105 दिवसानं माल काढतो. 105 दिवसांनी. हा, म्हणजे साधारण मार्च अखेर किंवा एप्रिलच्या आसपास. आसपास तुम्ही माल साठवून केलेला आहे. हा, तेव्हापासून आजवरचं साठवलेलं आहे. साठवेला. मग याच्यात किती प्रमाणात सड झाली आहे. सर काय आता 100 गोणी जर भरली आम्ही तर 1 गोणी डागी निघतोच. 1 गोणी डागी निघतो. हा, बस. म्हणजे 1% फक्त खराब होण्याचं प्रमाण. खराब. हा, 9% चांगलीच. 9% चांगली. बरं, अजून तुम्ही काय सांगाल, म्हणजे इतर शेतकरी बांधवांना काय सूचना द्याल तुम्ही या कांद्याविषयी. चांगलं आहे, व्यवस्थित आहे बियाणं. आमच्या गावात कमीत कमी यंदा 100% बियाणं येणार आहे. एकंदरीत मागच्या वर्षी आपल्या गावामध्ये किती लागवड झाली आहे बियाण्याची. आपले बियाणं जवळजवळ 50% बियाणं आलं तर तरी बी जवळजवळ 2-3 क्विंटल बियाण्याच्या पुढेच बी आलं मागच्या वर्षी. मागच्या वर्षी. साधारण यावर्षी किती लोक वाढतील. ह्या वर्षी जवळजवळ 100% 80%च्या पुढेच लोक राहणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही जो काय आजूबाजूच्या परिसरात लोक तुम्ही ज्या वेळेला आता कांदा विकायला त्यावेळेला विचारता का तुम्हाला हे कुठलं बियाणं आहे. विचारता ना, आम्ही सांगतो ना स्वरा समृद्धीचं बियाणं आहे म्हणून. एकंदर तुम्ही समाधानी आहात. हा, समाधान आहे आमचं. काय थोडा कांदा दाखवता का आपण प्रत्यक्ष चाळीमध्ये जाऊन कांदा बघू. चला ना. काही गमिल्यात निवडून फुल्यासारखं थोडी काही चाळीत बिन तासाच. तू काय चाळीत बी माल कसं अंधार पडलेला आहे. हो, हे काय हरकत नाही. अंधार जरी आहे पण कांदा दिसतोय आपल्याला, कलर चांगला आहे. नंबर आहे, काही अडचण नाही.
तुम्ही जो आमच्यावर विश्वास ठेवला व आम्हाला आमचं बियाणं वापरून बघितलं व तुम्ही अनुभव घेतला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.